हॅलो नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात बघू शकता. आज आम्ही बाहेर फिरण्यासाठी जाणार आहोत. तर हा माझा मित्र आहे जो प्रॅक्टिस करतोय गाडीची. त्याला येते का नाही त्याला विचारू एक्सपिरियन्स कसा आहे त्याचा. एकच नंबर होता भाई. आता बघू एक्सपिरियन्स त्याने सांगितलेला. त्याने आम्हाला ड्रॉप केले आता रेल्वे स्टेशनवरती. पुणे स्टेशनला आम्हाला जायचं आहे. आता सध्या आम्ही पिंपरी चिंचवड स्टेशनला आहे. तर आता पिंपरीवरून आम्ही जाणार आहोत पुणे स्टेशन. मग पुणे स्टेशनवरून अक्कलकोटसाठी. तर बघू शकता. तर सध्या आता आम्ही अक्कलकोटचं तिकीट काढलेलं आहे डायरेक्टली पिंपरीच्या स्टेशनवरतून. तर बघू शकता ही आलेली एक्सप्रेस. तर ही एक्सप्रेस तुम्हाला दाखवतो आहे तर किती धावती आहे. आणि आता याच्यानंतर आपली लोकल येईल. आता ही लोकल आहे बघा प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरची, जी आता लोणावळ्याला जाणार आहे. पुणेवरून आलेली आहे, पुणे स्टेशनवरून आली लोणावळ्याला चालली आहे. आता आपली काही सेकंदामध्ये येईल. तर आता आपली काही सेकंद आल्यानंतर मग त्यात बसून आम्ही जाणार आहोत पुणे स्टेशनला. मग पुणे स्टेशनवरून मग जाणार अक्कलकोटला उद्यान एक्सप्रेसनी. आता हे बघू शकता मी आता सध्या ट्रेनमध्ये याच्यामध्ये म्हणजे लोकल आता सध्या मी पुणे स्टेशन चाललो. आता हे बघू शकता असं आहे पुणे स्टेशन. आता सध्या खूप गर्दी वगैरे असते आणि खूप बाहेरच्या राज्यातील पण लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी येतात. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपलं पुणे स्टेशनचं रेल्वे स्टेशन. आणि साईडलाच हे पण आहे मेट्रो स्टेशन. आणि खूप छान आणि सुंदर असं म्हणजे स्वच्छता पण भरपूर छान प्रकारे आहे. आणि ही आहे उद्यान एक्सप्रेस. आता उद्यान एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि खूप छान प्रकारे असं मला जागा वगैरे व्यवस्थित सगळं मिळालेलं आहे. आणि 4 ते 5 तासाचा प्रवास करून आता मी पोहोचलेलो आहे अक्कलकोटला. अक्कलकोटच्या त्या जवळ आलो आहे. म्हणजे आता अक्कलकोट स्टेशनवरून आता इथून स्वामी समर्थाचं मठ 12 किलोमीटर अंतरावर आहे. ते इथून आपला ॲटो पकडायला लागेल आणि ॲटोनी मग स्वामी समर्थाच्या मठाजवळ जावं लागेल. आता आम्ही ॲटो पकडून इथे आलो बघा. ह्या चौकामध्ये स्वामी समर्थाचं मंदिर आहे. इथून जाण्याचा मार्ग आहे. त्यांनी दाखवलं बघा तर ॲरो. आता ह्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आम्ही आता या चौकामध्ये आले. या चौकामधून आता सगळं आम्ही मित्रांचा ग्रुप वगैरे करून आता आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी चाललो आहे. तर बघू शकता रस्त्याने खूप गर्दी आहे आणि भाविक लोक खूप येतात. आणि लोकांची भावना असते, कोणाची आस्था श्रद्धा वगैरे स्वामींवर खूप आहे. कारण की या ठिकाणी खूप गर्दी असते आणि स्वामी खरंच जागृत देवस्थान आहे. तुम्ही कधीही कुठलीही गोष्ट स्वामींना मागा, स्वामी नक्कीच तुम्हाला देईन. परंतु मागण्या अगोदर हे लक्षात ठेवा की तुमचं मन किती निर्मळ आहे आणि तुमच्या मनामध्ये विचार किती छान आहेत. दुसऱ्याबद्दल विचार करताना कसा करता हे स्वामी हे पाहतात. मग स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. कारण की लोकांच्या कोणाही बद्दल वाईट विचार करून जर स्वामीला तुम्ही स्वतःचं चांगलं व्हायचं मागत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच मदत करणार नाही. कारण की स्वामी तुम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयात दिसले पाहिजे. स्वामी हे प्रत्येकामध्ये असतात. आत्मा म्हणजेच परमात्मा आणि तो परमात्माच म्हणजे स्वामी. तर लक्षात ठेवा ही प्रत्येक आत्मेमध्ये परमात्मा आहे आणि ते परमात्मा सगळ्यांचं रूप म्हणजे स्वामी समर्थ आहे. तर प्रत्येकाला प्रेम करा. कोणी कसाही वागला तुमच्याशी तर तुम्ही त्याला प्रामाणिकपणाने वागा. कारण की स्वामी तुमच्या सोबत नक्की आहे. स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर नक्कीच असंही तुम्ही वागा. आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. तर आता मी आतमध्ये मठात चाललेलो आहे. तर बघू शकता या साईडला फोटो काढण्यासाठी लोक थांबतात आहे. परंतु माझं सांगण्याचं असाच म्हणजे तुम्ही तुमच्या मेमोरीसाठी काढून ठेवता चांगली गोष्ट आहे. परंतु स्वामींवरती श्रद्धा असली पाहिजेच. तुम्ही फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी येऊ नका. मी फोटो आणि व्हिडिओसाठी आलेलो नाही. ही माझी एक मेमोरी आहे म्हणून मी यासाठी आलो आहे. तर बघू शकता हे स्वामी समर्थाचा मठ. इथं आहे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातलं. आता आतमध्ये गाभाऱ्या स्वामींची मूर्ती आहे. तर स्वामीच्या मूर्तीजवळचे फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा अलाउड नाही. तरी पण आपण लपून छपून घेणार आहोत. कारण की आपल्या यूट्यूबवर जेवढे म्हणजे जेवढे सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबरला स्वामींचं दर्शन घडवायचं म्हणून आपण घेणार आहोत. आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ घेत होतो त्यावेळेस मला कोणीही थांबवलं नाही किंवा मला टोकवलं नाही व्हिडिओ घेऊ नको, काढू नको. म्हणजे ही स्वामींची श्रद्धा आहे. आपण स्वामीवर एवढी विश्वास टाकतो आहे. आणि बघू शकता किती गर्दी आहे. हे स्वामींच्या वटवृक्षाखाली बसलेली लोक आहेत. म्हणजे स्वामी समर्थांचा या लोकांवरती हात आहे. आणि ही लोक स्वामी समर्थाचे भक्त आहेत. आणि या लोकांना म्हणजे श्रद्धा आहे स्वामींवर म्हणून ती एवढी लोक आलेली आहेत. आता बघू शकता हे स्वामी समर्थाचं हे जे फ्रेम बनवले आहे ही पूर्ण रुद्राक्षाच्या मण्यापासून बनवलं आहे. एकदम छान प्रकार असं बनवलं आहे. आणि ही स्वामींची मूर्ती एका साईडला जुन्या मंदिरात आहे. आणि या मंदिरातून स्वामींचं दर्शन घेतलं. आता पुढे जाणार आहोत. आणि तुम्हाला दाखवतो हा नजारा. सर्व लोक म्हणजे इथे जेवढे काही भक्त आहेत ते स्वामींचे या मंदिरामध्ये बसतात
आणि स्वामींचं चिंतन करतात. हे बघू शकता आता इथे मूर्ती आहे. इथे बघू शकता हे आता बाहेर यात्रेप्रमाणे भरलेलं असतं. इथे माळा वगैरे पेढा वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचा आपला स्वीट्स वगैरे आणि जे काय असेल ज्या वस्तू स्वामी समर्थांच्या किचन्स वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आता बघू शकता ही बाहेर जे आता जे स्वामींच्या मठाच्या जो बाहेर आहे ना तशा अशा प्रकारे लोकांनी आपली गाडी लावले आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवल्या आहेत. आणि हे जे आहे उपहार ग्रह म्हणजे जे काय प्रसाद वगैरे असं देतात ना तर ते या साईडला स्वामींच्या इथे समोरच मठ आहे. बघू शकता स्वामी समर्थांची ही मूर्ती किती सुंदर आणि खूप छान आहे. आता मी त्या मूर्तीजवळ कारण तिथं थोडंसं प्रोटेक्शन असल्यामुळे जाता आलं नाही आपल्याला. आणि हे बघू शकता सध्या काम चालू आहे त्या साईडला. म्हणून आता ह्या ॲटोमध्ये बसून आता जाणार आहोत स्वामी समर्थाच्या जे भक्त होते त्यांच्या मंदिराच्या दर्शनासाठी. आणि तुम्हाला दाखवतं किती छान प्रकार असं मंदिर ते बनवलेलं आहे आणि किती सुंदर आहे. बघू शकता आता हे बाहेरून आपले जे आता आतमध्ये जाणार आहोत तर अशा प्रकारे हे मंदिर आहे स्वामी समर्थांच्या भक्त जे आहेत ना त्यांचं पण इथं जुनं हे आहे. बघा तुम्हाला दाखवते बघा स्वामी समर्थ विष्णू भगवानाच्या अवतारामध्ये बसलेले आहेत. आणि हे बघू शकता किती छान प्रकारे असं सुंदर असं मंदिर आहे आणि खूप गर्दी आहे आणि खूप भक्त येतात. तुम्हाला ही म्हणजे स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी यायचं असेल तर केव्हाही येऊ शकता. असं काही नियम नाही आहे. आणि घरूनही जरी दर्शन केलं स्वामी समर्थाचं फक्त चिंतन केलं तरी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नक्की राहील. तर बघू शकता अशा प्रकारे आता हे जुनं बांधकाम आहे खूप छान प्रकारे. आणि आता आम्ही दर्शन घेतलेले आहे. तो दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या फ्रेम्स इथे स्वामींच्या म्हणजे जे काही स्वामींच्या जीवनात घडून गेलं आहे ते इथे लावलेलं त्याने दाखवलं आहे की स्वामी कसे म्हणजे राहायचे कसं वगैरे शिक्षण द्यायचे आपल्या शिष्यांना आपल्या भक्तांना. ते बघा ओम श्री दत्त समर्थ यांचं मंदिर आहे बघू शकता. आता इथे आपण मंदिरात दर्शन करणार आहोत. आता दर्शन वगैरे घेऊ मग तुम्हाला दाखवतो. शंकर बाबा पण आहेत आपले जे कात्रजला शंकर बाबाचं मठ आहे बघा ते शंकर बाबा श्री स्वामी समर्थांचे शिष्य आहेत. आणि बघू शकता हे चोळप्पा महाराज जे श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते हा त्यांचा वाडा. आता या वाड्यामध्ये मी आलो आणि या वाड्यामध्ये खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाबा या वाड्यामध्ये आपल्याला जिथं काही करमत नाही ना तेवढं ह्या वाड्यामध्ये करमतं. आणि खूपच असं छान प्रकारे इथं वातावरण आहे आणि खूपच असं मनाला समृद्ध करून टाकतं असं वातावरण या वाड्यामध्ये आहे. या वाड्यामध्ये सध्या मी आता आलेलो आहे. आता या वाड्याच्या बाहेर बसून आहे चोळप्पांचे घर म्हणजे त्यांचे जे वंशज आहेत. चोळप्पा हे जे स्वामी समर्थाचे शिष्य होते आणि हे स्वामी समर्थाचे शिष्य ज्यावेळेस स्वामी समर्थ हात होते त्यावेळेस यांनी म्हणजे सेवा करायची स्वामींची. तर हे स्वामी समर्थाच्या शिष्य जे चोळप्पा महाराज आहेत त्यांचे वंशजांचं हे घर आहे. हे बघा 5वे वंशज हे त्यांच्या वंशजाचं घर आहेत बघू शकता. आता त्यांच्या आतमध्ये पण श्री स्वामी समर्थाची मूर्ती आणि इथे पण म्हणजे लोक दर्शनासाठी इथे फोटो आहे फ्रेम आहे स्वामी समर्थाची. लोक इथे पण येतात बघू शकता. हे त्यांचं घर आहे. आता आम्ही या घरामध्ये श्री स्वामी समर्थाचा हा फोटो आहे या स्वामींच्या पाया पडून चाललो आहे. बघा ही समोर घरामध्ये पण श्री स्वामी समर्थ आणि लक्ष्मी वगैरे खूप जणांचे फ्रेम्स वगैरे फोटो वगैरे लावले आहेत आणि स्वामींच्या काही वस्तू इथे आहेत. आता बघू शकता आम्ही दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. तर आता आपण बाहेर जाणार आहोत आणि काही वस्तू वगैरे माळ वगैरे काही घेणार आहोत खरेदी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहे खंडोबाच्या मंदिराजवळ जिथे श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस स्टार्टिंगला ज्यावेळेस अक्कलकोट आले त्यावेळेस इथे श्री स्वामी समर्थांनी आपलं सर्वात प्रथम म्हणजे स्वामी समर्थाचं आगमन इथे झालं होतं. आता श्री स्वामी समर्थ या मंदिरामध्ये सर्वात ज्यावेळेस आले होते अक्कलकोटला त्यावेळेस या मंदिरामध्ये बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी तिथे सर्व लिहिलेलं आहे ते मी वाचू पण शकता. तर बघू शकता आता यामध्ये मी आता दाखवतो मंदिरामध्ये आतमध्ये असं खूप छान प्रकार. आता हा प्रवास आपण खूप दुरून केलेला आहे आणि खूप याच्यातून आलो आहे खास आता श्री स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी. आणि हे माझे एक आठवणी म्हणून राहावं म्हणून मी एक हा व्हिडिओ काढलेला आहे आणि मी यूट्यूब चॅनल आता ओपन केलं म्हणून मी त्याच्यावर अपलोड करतो आहे. जर माझ्या सबस्क्रायबर्सना जर आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणालाही म्हणजे तुम्ही स्वामींचे भक्त असाल कोणी तुमचे जवळपास त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तर बघू शकता हे अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि ते लिहिले श्री स्वामी समर्थ सर्वात पहिले आगमन झालेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं आता जेवण वगैरे करून आम्ही परत निघणार आहोत. तर माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. मेरा ये चैनल
सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा। आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं।